तिळगुळाचे पाकातील लाडू करत असाल तर या टिप्स नक्की फॉलो कराल. तीळ व गूळ समप्रमाणात घ्यायचा. गूळ हा चिक्कीचा वापरायचा म्हणजे लाडू मऊसूत होतात. जर तुम्हाला कडक लाडू हवे असतील तर अर्धा चिक्कीचा गूळ, अर्धा साधा गूळ वापरला तरीही चालेल. तीळ नेहमीच लो फ्लेमवर खरपूस होतपर्यंत भाजायचे. गुळाचा पाक करताना गूळ लो फ्लेमवरच शिजवायचा. गूळ विरघळला की 5 ते 6 मिनिटे आणखीन शिजवायचा. पाक तयार झाला हे ओळखण्यासाठी गुळाच्या मिश्रणाचा रंग हलकासा फेड होतो. मिश्रणाला बुडबुडे यायला लागतील आणि थोडंसं मिश्रण रूम टेम्परेचरवर असलेल्या पाण्यामध्ये घालायचा. घातल्यावर त्याचा गोळा बनायला हवा. तो गोळा खाऊन बघायचा. टेक्स्चर बरोबर वाटलं म्हणजे गॅस बंद करायचा आहे. हे जे लाडू आहे गरम गरमच वळले जातात. सुरुवातीला मिश्रण फार गरम असतं त्यामुळे हाताला चटके बसू शकतात. तर अशा वेळेस टेबल स्पूनचा वापर करून तुम्ही लाडू वळून घेऊ शकता. जसाही शेप देता येईल त्या शेपमध्ये लाडू वळून घ्यायचे आणि सगळे लाडू वळून झाले की 10 ते 15 मिनिटांनंतर तुम्ही याला शेप देऊ शकता. यावेळेस मिश्रण सुद्धा हलकं गरम असतं